नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक, छान. मित्रांनो, आज एक नवीन गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता विषय असणार आहे. कारण ते आपल्याला आवडीचाच विषय आहे तो म्हणजे छंद, हॉबी. मित्रांनो, प्रत्येकाला काही ना काही छंद, हॉबी असतोच. याच्याशिवाय एकात जरी कोणी माणूस तुम्हाला सापडणार नाही. वेगवेगळे छंद असतात. कोणाला गार्डनिंगचा आहे, कोणाला बुक रिडिंगचा आहे, कोणी कविता करतं, कोणाला ट्रॅव्हलिंगचा आहे, कोणाला मदत करायला आवडते, सोशल वर्क करायला आवडते, झाडे लावायला आवडतात, पाणी अडवा, पाणी जिरवा, कोणाला मदत करणे, कोणाला मेडिकल इमर्जन्सीसाठी मदत करतो. असं वेगळ्या सवयी असतात, वेगवेगळे छंद असतात. ते आपल्याला आनंद देतात, उत्साह देतात. छंद त्यासाठीच असतो की ज्यापासून आपल्याला आनंद मिळेल, उत्साह मिळेल आणि आपला एक नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी आपल्याला त्यामधून मिळते. आणि ते नवीन ऊर्जा आपल्याला नवीन काहीतरी करायला, इनोव्हेटिव्ह काहीतरी करायला आपल्याला सतत प्रेरणा देत असते. म्हणून मित्रांनो, ह्या धकाधकीच्या जीवनात, आपल्या रोजच्या कार्यक्रमात, रोजच्या ऑफिशियल वर्क, आपल्या बिझनेसमध्ये, नोकरीतून थोडासा सवड काढून आपण आपल्या छंदाला वेळ द्यायला पाहिजे. तर आपल्याला काढायला पाहिजे. कारण त्यातूनच रोजच्या कामातून आपण बाहेर येऊन नवीनतम काही ना काही आयडिया आपल्याला येतात. आणि छंद जोपासल्याचा आनंदच वेगळा आहे मित्रांनो. आणि ज्या भावनेतून आपण छंद जोपासतो, त्यामध्ये छंद करताना आपल्याला त्यातून काही शिकायला मिळतं. आणि डेली रुटीनमधून आपण एकदम डायव्हर्ट होतो. आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला आवड असते, ते गोष्टी आपण खूप आनंदाने, उत्साहाने आणि पूर्ण 100% डिवोशननी करतो. म्हणून मित्रांनो, आपले जे पण काही छंद असतील ते जोपासा, त्याला टाईम द्या, टाईम काढा. नसेल तर थोडा काढावा लागेल, काढायचा आणि त्यातून आपण काम करायचं. म्हणून मित्रांनो, हेच एक तुम्हाला सांगायचं होतं. आणि खूप छंद जोपासा, टाईम काढा, आनंदात राहा, आनंदी राहा, नवीन नवीन विचार करा, नवीन नवीन कॉन्सेप्ट आणा. त्यामुळे आपल्याला प्रगती करायला मदत होईल. धन्यवाद.